कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो अंकल, तुम्ही श्रीनिवास अंकल, काय झालं? ए निशी, तुला सांग श्रीनिवास, अरे किती मॅच्युरिटी दाखवायची चेहऱ्यावर। ठीक आहे ना, आता आलो आपण घराबाहेर, जरा रिलॅक्स हो आणि ना माणसाने थोडं हसावं, थोडी लाईफ एन्जॉय करा। थँकफुल, तुला ऍटलीस्ट माझं म्हणणं तरी पटलं। नाही असं काही नाहीये, मी फक्त ते काय नाही, काय नाही। अरे बोल। हे मी असं कधी सोबत बाहेर गेलो नाही ना, पहिल्यांदाच मी। हो अच्छा, म्हणून शांत शांत आहेस का? नाही मी हो ऍक्च्युली, पण मला होईल, सवय होईल। ओके चिल। तू पहिल्यांदा मुली सोबत आलायस हे मी तुला फील होऊ देणारच नाही। कुल काय? संध्या, निशी खेळताना बघितलंय ना की कायम माका तुझी आठवण यायची, पण आता त्याच्यामुळेच तुझी आठवण जपली गेली। वाईट फक्त एकाच गोष्टीचा वाटतं की ह्यांका अंधारात ठेवून सगळा करूचा लागता माका। पण एक आई म्हणून माझ्या निशीच्या स्वप्नांसाठी माका या करूचा लागत गो, आणि माका खात्री आहे माझा निशी त्याच्या खेळान यांचा विश्वास कमवत। आणि तू बघतस ना, अगं तुझा ओवी कसा माझ्या निशीच्या पाठीशी उभा होता। संध्या माका कायम वाटायचा गो, आपला प्रेम, आपली माया, दोन बहिणींचा नाता माझ्या निश्चित कसा कळत। तू बघतस ना, तुझा ओवी माझ्या निशीसाठी उभा झाला। संध्या तू गेलस तरी या दोघींनी, आपल्या लेकींनी आपला नाता जिवंत ठेवला। संध्या माका ठाऊ का, तू या सगळा बघत असशील, मी काय थय जाऊ शकत नाही, तू आपल्या लेकींवर लक्ष ठेवून असशील। यांच्याशी खोटा बोलून धाडसाने एवढा मोठा पाऊल उचललाय, पुढच्या परिणामांची पर्वा न करता या सगळा करते मी। संध्या तुझी सोबत राहू दे, तुझी सोबत राहू दे संध्या। काय असायला काय झालं? नाही काय नाही, बट हा प्लीज एवढं प्रोटेक्टिव्ह होऊ नको, मला सवय नाही। माझी जबाबदारी। सर। हाय निशिकांत। हॅलो सर। हे तुला सोडायला आलेत का? नाही, ते येत आहेत आपल्यासोबत मुंबईला।
काय? आपण कॅम्पला चाललोय, फॅमिली पिकनिक नाहीये. जर यांना सोबत आणलं नसतं तर माझ्या घरातून मला पाठवलंच नसतं. मग इट्स ओके. मी तुम्हाला ओळख करून देते. शुअर. हा श्रीनू, माझ्या आत्याचा मुलगा. आणि ही ओवी. ऑफकोर्स. हाय ओवी. हाय. हाय श्रीनू, मी नीरज सचदेव. चला मी बॅग्स गाडीत टाकतो. द्या बॅग द्या. काय करतो इथे? ऋषीचे कोच सर आहेत ते. घरी काय झालं आठवतंय ना, का विसरलीस? बघ दादा मामाला आपण कुठे का कशासाठी चाललो हे काही सांगितलं नाहीये. त्यात बघ हा मला तिकडे अजिबात चालणार नाही. आता हे काय मध्ये? दादा मामाने काय सांगितलं होतं आठवतंय ना? दादा मामाने स्पष्ट निशीला सांगितलं होतं की ह्याच्यासोबत राहायचं नाही, संबंध एकदम तोडून टाकायचे. आणि तरी मला हे चालणार नाही. मी येणार नाही. श्रीनू दादा, निशिताई, फॉरेन दीदी, श्रीनू दादा, अरे कुठे गेले तुम्ही सगळे? निशिताई, श्रीनू दादा. उग्या, काय रे, काय झालं ओरडायला? मला कंटाळा आलाय, कोणीच नाही माझ्यासोबत खेळायला. असंही 24 तास तुझ्याशी खेळायला कोण असतं रे इथे? खेळला घे आणि तुझा खेळ. नाही, मी आणतो खेळणं आणि त्याच्याशी तू खेळत बसतेस. दुग्या, तुझ्या तर आता तुला सांगते तो माझ्यापेक्षा जास्त बोलायला लागलास. इकडे आधी तुझं तोंड बंद करा आणि त्या खेळण्याचं नाव सुद्धा काढू नकोस. जा, मी खेळते तुझ्यासोबत. नाही, तू नको खेळूस, तुला नाही येत खेळायला. तुला काम आलं की लगेच निघून जातेस आणि खेळताना मला ओरडतेस पण. त्यापेक्षा माझा श्रीनू दादा बरा. श्रीनू दादा, अरे कुठे आहेस तू? वा, रामाला वनवासाला पाठवून 1 दिवस नाही झाला तर हा झाला मोठा भरत. म्हणजे हे बघ डुग्गू, आता जे काय करायचंय ना ते तुला एकट्यालाच करायचंय. अशी कोणाची वाट बघत बसू नकोस. असं का? असं हे बस. हे बघ कसं आहे ना, आता तुला खेळायचंय तर कोणी आहे का घरात? कोणीच नाहीये ना. श्रीनू दादा, निशिताई, तुझी ती फॉरेन दीदी सगळे गेले आणि तू एकटाच आहेस. पुढेही असंच होणार. असं का? म्हणजे बघ दुग्या, आता काय ना, श्रीनू दादा मोठा झाला की तो जाणार, त्याचं वेगळं घर घेणार आणि तू निघून जाणार ना. निशिताई, तिचं लग्न होणार, मग ती तिच्या घरी निघून जाईल. आणि तुझी ती फॉरेन दीदी, ओवी दीदी, तिचं घर लंडनला आहे तर ती लंडनला जाणार ना. मग मी एकटा? हो, या घरात तू एकटाच असणार आहेस. तेव्हा सवय करून घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.